जय गिरनारी. गुजरातमधील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांच्या पवित्र भूमीत आम्ही सकाळी 10:30 वाजता चालायला चालू केली आहे. पायऱ्यावर चालायच्या आधी श्री बजरंगबली हनुमंतराय यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याकडनं आम्हाला चालायला ताकद मागितली. या ठिकाणी 1000 पायऱ्यांचा प्रवास संपून झाल्यानंतर पुण्यातील आपल्या शंकर महाराजांचं स्थान दिसलं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर ह्या आजींनी अंबालिकापर्यंत 7000 पायऱ्यांचा प्रवास केला आहे. हा घेतलंय ह्या आजींनी 7000 पायऱ्यांचा अंबालिका देवीपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्याबरोबरचे पुढचे होते त्यांनी दत्तप्रभूंच्या इथं जाऊन आलेत. ह्या आजी तिथनं परत रिटर्न आल्या. त्यांचं असं म्हणणं आहे तिथपर्यंत जाणं हेच मोठं भाग्याचं स्थान आहे आणि त्यांनी ते केलं. तिथपर्यंत गेल्या, दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याबरोबर अजून एक आजी आहेत, त्या थोड्या मागं राहिल्यात, त्या पण येतील आणि त्यांना जॉईन करतील. आणि हा आमचा लगभग 2000 पायऱ्यांचा प्रवास 2-2500 पायऱ्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता पुढं जाणार आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राची गँग परत एकदा एकत्र आली आमच्यासोबत. हे इतक्या लवकर दमतोय. चला 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 चला. आदेश अलक निरंजन हे घे. जय सियाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजोबा भेटलेत, आजोबा वरनं आलेत. हो हो. त्या पानच्या घरात बघू शकता तुम्ही. भरपूर आता गर्दी चालू झाली इथनं. धोक्यामुळे पुढं अंदूक दिसत आहे. दत्तगुरूंचं नाव घेत प्रवास चालूच आहे. आता पाणी वरनं यायला लागलंय. पावसाचं पाणी पाण्यात शिरतंय. पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी थोडासा रोड कमी झालेला आहे आणि गर्दी खूप आलेली आहे. हे सगळं वर्ण दर्शन घेऊन आलेले आहेत आणि हा निसर्गरम्य वातावरण. पूर्ण धुके काय दिसत नाही ह्या धुक्यांमुळं. आपण बघू शकता पूर्ण धुकं आहे आणि वरून आलेली असंच होणार आहे ही आशा आहे आणि ही आशा थांबा इथं. आपली कॅपॅसिटी घेतली आम्हाला लागलेला आहे. 3500 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर हे पहिलं प्रवेशद्वार आहे. हे पाहू शकता आपण. पुरातन आहे, पूर्ण जुनं बांधकाम आहे गुजराती कल्चरमधलं. आपण पूर्णपणे बघू शकता. थोडं आतनं हे बघू आपण कसं आहे. बहुतेक इथं जे पुजारी असतील त्यांची सोय आहे. इथं छोटी छोटी मंदिर आहे. पाण्याची सोय आहे इथं. पाणी पिण्याची सोय आहे. राहण्याची सोय दिसते. पाहू शकता इथं बघू शकता आपण. गोरखनाथांचं ह्याचा अर्थ काय मला समजला नाही, पण इथं लिहिलं आहे ह्यांनी. आणि आतमध्ये मी प्रवेश करत आहे. माझ्यासोबत आहेत माझे दाजी आणि माझी बहीण. या ठिकाणी अंबामातेचं मंदिर आलेलं आहे.
अंबामातेच्या मंदिरापाशी आलोय. ती खुश झाली थोडं ऐकून की मंदिर जवळ आलंय. हा सुखद धक्का बसवतोय ना नाही बसवतोय तो दुसरा धक्का बसला की दत्तगुरूंपाशी जाण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागतील. तर काय अडचण नाही, हा प्रवास असाच चालत राहणार आहे. अंबामातेच्या मंदिरापाशी आलेलो आहे. 7 पायऱ्यांचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आपण पाहू शकता इथं टोटल 7000 पायऱ्यांचा प्रवास इथं पूर्ण झाला आहे आणि पोचलेलो आहे अंबामातेच्या मंदिरापाशी. हरेश खालचं पण दिसत कर लोक. जय ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपण या ठिकाणी गोरक्षनाथ त्या पादुकांपाशी आलो आहे. हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. अलकनंद जनादेश. चला 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 सोलापूर पुणे. के अखेर गिरनारचा हा प्रवास संपलेला आहे. दत्तगुरूंचं साक्षात दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही पोचलोय. पाहू शकता आपण गिरनारचं टोक. हसता खेळता आम्हाला महाराष्ट्रीयन मिळाले. एक आजी मिळाल्या. त्यांचं वय भरपूर असेल. त्यांचं असं म्हणणं होतं दत्तप्रभूंची इच्छा जर असेल तर ते स्वतः बोलूनच घेतात. आणि त्यांनी त्यांच्या ग्रुपमधल्या एकट्या राहिलेल्या त्या बरोबर हळूहळू करत पोचल्या. त्यांच्याकडे बघून एक प्रेरणा मिळाली आणि पुन्हा एकदा वर बघितलं तर वर साक्षात दत्तगुरूंचं स्थान दिसलं. आणि हा आमचा दर्शनाचा प्रवास या ठिकाणी थांबलेला आहे. शेवटी 9999 पायऱ्यांचा प्रवास चढून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन जो आनंद चेहऱ्यावर दिसतोय ना तो शब्दात न मांडण्याजोगा आहे. आणि मी तर खरंच निशब्द झालोय. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल.